ब्लॉग चालू केला डायरेक्ट, कारण की काल मला रात्री जमलं नाही पुढे ब्लॉग शूट करायला आणि आम्ही एवढं काही खास केलं पण नाही. पावभाजी झाली, जेवलो आणि झोपलो. तर आज मी नेक्स्ट डे शूट चालू केलं, कारण काल खूप म्हणजे कमी शूट झालं आहे बऱ्यापैकी. तर आता मी आत्ताच मायराला स्कूलला सोडून आला आहे विशाल, आणि तो गेल्या बाहेर त्याचं काम होतं म्हणून. मी आता कपडे लादी वगैरे सगळं झालं माझं आवडून. जेवण ऑलरेडी काल पावभाजी होती, पाव आणले आणि विशालला चपाती केले, इनफ एवढंच केलं. आता मी संध्याकाळसाठी मेथीची भाजी निवडून ठेवते, मेथीची भाजी निवडून ठेवते आणि मग नंतर बाकीचं मायरालाच आता 12:30 झाले, आता 2 वाजता तिला आणावं जावं लागेल. तोपर्यंत भाजी वगैरे निवडते, बाकीची कामं करते घरातली थोडेफार. जोपर्यंत येत नाही तोपर्यंत काय ना काय करावंच लागेल. तर चला, विशालला जेवायचं भूक लागली, तो आत्ताच आला बाहेरून. तर ऑलरेडी पावभाजीची भाजी होती, पण त्याला ती भाजी नको आहे, त्याला टॅमॅटोची चटणी करायची. त्यासाठी मी ते रेडी केलं सगळं, कांदा लसूण वगैरे. तर पटपट त्याला टॅमॅटोची चटणी देते, त्याला बनवून देते. झोप आली, मायरा झोपली होती, म्हटलं आता झोपावून निवांत. तो आला होता, पटपट त्याला देते. आम्ही झोपलो तर नाहीच, कारण की मी बोलली तसं 4:30 वाजता त्याला भाजी चपाती केली. त्यानंतर मायरा लगेच उठलो 5-10 मिनटात. तिला आवाज आला जेवण ताटाचं वगैरे, ती उठली. 5:30 झाले. चहा प्यायचा मूड झाला, कोणाच तरी चहाचा वास आला पावसामुळे, चहा प्यायचा मूड झाला. तर चहा वगैरे ठेवला, तर जेवणाच्या तयारी लागायचं. खानापिना सोडा इथनंही काम ह्या मार्ग. चहा वगैरे बनवायचं प्यायचं. तर किनाराच होती, तेवढंच मम्मीचं कॉल आला की मसाले भात बनव. तिला 6:30 वाजता निघायचं, तिथे झोप नाही झाली. पण पटपट आता मसाले भात बनवायचं तुझ्यासाठी, आणि आमच्यासाठी मेथीची भाजी चपाती किंवा भाकरी काहीतरी बनवायचंच आहे. तर मी पटकन टमॅटो वगैरे रेडी केला, तर फोडणी टाकलं आणि मग मी चहा पिते आरामात बसून. तसं पण याला आज जायचं नाही आहे, आज पण बघू, गेला तर जाणारच होतं. फोन आला तर 8 वाजेपर्यंत कळेल जायचं घरात. अगदी 8 वाजता गेला तरी जेवून जाईल, त्याचा काय विषय नाही. मम्मीसाठी बनवतो. फ्रेंड्स, आम्ही जे मी लास्ट ब्लॉगमध्ये बोलली होती पुस्तकांना मायराच्या कवर घालायचा मायरा झोपल्यानंतर, तर आज त्याचा मुहूर्त आलेला. आज पण होईल का माहीत नाही, कारण की कवर फुटतोय स्टॅपलर मारता मारता. बघा आत्ताशे एक अर्ध पुस्तकच मारून झाल्यावर मी दाखवते किती पुस्तकं होत आहेत. आज किती पुस्तकं आहेत? 1, 2, 3, 5 पुस्तकं आणि 2 बुक आहेत. किती स्ट्रगल चालू. एवढा स्वतःच्या पुस्तकांना मी कधी घातला नसतो. घातलायच असता हा आणि ऑरेंज कवर असतं ना, तर नक्की घालता आला असता कवर, बट ते ट्रान्सपरंट कवर आहे त्यामुळे फुटतोय प्लास्टिक. 2 पुस्तकांना कवर घालून झालं, किरकिर चालू नसते, कारण कवर प्लास्टिक आहे त्यामुळे ते फुटतंय मध्ये मध्ये. आणि त्याच्या स्कूलमध्ये ट्रान्सपरंटच अलाउड आहे, ऑरेंज वगैरे बाकी काय अलाउड नाही. त्याचा तो कवर घालतोय. इकडे मी भाजी चपाती बनवते पटपट. बघू किती होतं, मुद्दाम दिलं मी त्याला. बघू आज काय करतो.
चिडतोय कट्टर नाही, हे नाही ते नाही, कवर घालायचेच काय पण झालं तरी. डिअर पॅरेंट्स काहीतरी आलंय स्कूलमधून मायराच्या. मेसेज वाचते. बापरे, आत्ताच मायराच्या स्कूलमध्ये मेसेज आलाय, तिला उद्या वारकरीचे कपडे आणि तुळशी रोप द्यायचे. एवढ्या रात्री पण मेसेज करत 7:30 झाले. आता कुठे आम्ही काय काय गोष्टी शोधायच्या. ड्रेस आहे तिच्याकडे, तुळशी रोप आणावं लागेल. आता नर्सरीमध्ये जाऊ, आता पटकन जेवण बनावं लागणार आणि जायला बाईक करते. बघू आता भेटते का नाही, काय काय लागतं ते पण माहिती. मम्मीला जर कॉल करते उद्या काय काय लागेल तिला वारकरीप्रमाणे. टाळ माहिती मला, टाळ लागतो, ड्रेस लागतो, अजून काय काय लागतं ते मी सगळं घेऊन येते त्यांना. आता आमचं जेवण झालेलं तुळशीचं रोप आणायला बाबाला. आता आम्ही निघालो पिले पण पटपट आता जातो. तसं सगळं सामान वगैरे आणतो. मम्मीला पण कॉल करते काय काय लागतं. दोन्ही पण गाडी ठेव बघू जर हे झालं तर. ऑपोजिट साईडला नर्सरीमध्ये मायराला तुळस घ्यायची होती. घरी तुळस येतो पण ते खूप मोठे आहेत, म्हणजे खूप मोठे आहे. तिला एवढं हेवी उचलता येईल. तुळस घेतली, एक बाऊल घेतला, तो एक गुलाब घेतलं, त्याच्यासाठी एक बाऊल घेतला, म्हणजे एवढं. आणि ते दोघं आता तिकडं काहीतरी बघायला गेलेत, माती कशी देत आहेत, काय देत आहेत. म्हणजे मी विशालला ओरडत होते की मला वाटलं की आता 9 वाजलेत, बंद होतं आहे का काय सर, ते ओपन आहे. पटपट घेत होता आणि कधी जातो. पाऊस येतोय मध्ये मध्ये, जरा जरा थेंब थेंब पडतात. मार्केटला पण जायचं आहे आणि तिला दाबेली घ्यायची मायराला, ते पण घ्यायचं आहे. मला ना असा डाऊट आहे की मायरा उद्या स्कूलमध्ये ते तुळशीचं रोप ते नेताना बहुतेक मातीत हात घालणार, किंवा तिथे गेल्यावर पण ती हात घालू शकते आणि घरी येताना पण हात घालू शकते. माती म्हटलं की ती करतेच करते. माती म्हटलं ना ती हात घालून खाते वगैरे. ते उद्या लक्ष द्यायला लागणार, मला पण सांगायला लागणार तिला लक्ष द्या.